पाडावे आणि त्याच्यासाठी त्याची गोल आलाय विनय अमन. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, गडी काय होते, चुकी करते, चुकीचं रूपांतर. 4 धावा श्री गणेश होते 4 धावांनी. कमॉन डीजे. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. काय श्री गणेश झालाय. श्री स्पोर्ट्स संघ काय सुरुवात, चांगली सुरुवात दिसते. वैभव पाडावे 2 चौकार आले. तिसरा चौकार जर का त्यांच्या बॅटमधून आले तर नयन मांगेले यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. श्री स्पोर्ट्स संघ सायशा 11 कुठेतरी कॅल्क्युलेशन बिघडले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चेंडू कुठेतरी महाग आढळले. पहिली चुकी झाली सुंदर, त्यानंतर सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह दिसला आपल्याला. धावसंख्येचा श्री गणेश होताना 2 चौकारमधून एकेरी धावेवर आक्रमक खेळायचं अशी माइंडसेट घेऊनच मैदानाच्या आतमध्ये श्री स्पोर्ट्स संघ उतर. होम ग्राउंड तिन्ही संघांसाठी आहे. स्टेजवर बसलेल्या MCC असो, खेळत असलेला श्री स्पोर्ट्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण सायशा विलेन. एकेरी धावसंख्येत भरत, धावसंख्येत जाऊन पोहोचली 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. हलक्या हाताने केलेला फटका चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसतोय आपल्याला. SRH इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस फॉर डगआउटच्या बाजूला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना 4 चेंडू 10 धावा. समालोचन कक्षाच्या बाजूला केले चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 5 चेंडू 11 धावा. बॉलचा बॉक्स दे, त्याच्यातून एक बॉल दे, त्याच्यातून एक बॉल दे. दिले दिले दिले. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू मार्ग असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली 11 धावा. अरे निघेल रे, त्याच्या आतमध्ये गेलाय ना. पाच चेंडू 11 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्ग असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. विनय पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डायरेक्ट षटकाराला. गडी बाद होताना मोठा हादरा श्री स्पोर्ट्स संघाला. कमॉन डीजे. परचम लहरा के आए हैं भगवान हरी, अरे रावण की लंका जला के आए हैं भगवान हरी. थँक्यू डीजे. प्राइस लागूच आहे, प्राइस लागूच आहे, प्राइस लागूच आहे. हळूहळू सुरुवात होते. सायशा 11 संघाला प्राइस पारितोषिक आलेलं आहे. कोणी जर का विकेटची हॅट्रिक काढली तर नयन पद्माकर मांगेले यांच्याकडे 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. सायशा 11 गोलंदाजी मार्गावर साहिल आलेला आहे. मोठा खेळाडू आहे. अनुभव 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 खूप आहे. खूप वर्षापासून साहिलला क्रिकेट खेळताना दिसतोय. त्या सामना करतोय वैभव पाटील, वैभव पाडावे. हलक्या हाताने केलेला फटका. पहिल्या चेंडूला साहिलचा सन्मान देताना धावसंख्येत 1 भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. मैदानाच्या दिशेने आलाय. विनय यांची जागा केला बाबू. उंच तगडा बल्लवान असा दिसतोय आपल्याला. मोठा खेळाडू दिसतोय. श्री स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये विचार केला तर आपण त्यांच्या डगआउटमध्ये एक अनुभवी माणूस, अनुभवी व्यक्तिमत्व, खूप मोठं व्यक्तिमत्व विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार संग्रामभाई बोलिया हे गाईड करताना दिसतात आपल्याला श्री स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये. पहिला चेंडू बाबीने हलक्या हाताने खेळलेला फटका. धावसंख्येत एकेरी धावेने भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते. निर्धाव असा चेंडूची सांगता होताना
3 चेंडू धावसंख्या आहे तिथेच 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागणार आहे शाईशा 11ला. पहिलं षटक खूप महाग हाताळले. साहिल कमबॅक करून देईल का? मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. बम्स बम बम बम्स बम बम्स यांची कुठेतरी जोडपं कोण कुठे बोलू शकते. बाहू दिसतोय बम्स यांचं. 5 चेंडू 15 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करेल बाबू. बाबू दादा दिसतोय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. काय आक्रमक खेळ खेळणार आहे का? नाही नाही नाही. चेंडू कट करताना डिक्लेअर झोन मध्ये जाणार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती. देऊया डीजेला संधी एकदा. कमॉन डीजे. बिगड्या डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. बिगड्या डोंगरच राहणार जागर शिवबाच होणार. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भुवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर आपण सुनील येतोय. पहिला निर्धाव चेंडू, दुसरा वाईड. दोन चेंडू 18 धावा. वैभव पाडावे सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आतमध्ये सज्ज आहे. श्री स्पोर्ट्स संघाचा कुठेतरी मोठा खेळाडू, नाव असलेला खेळाडू वैभव पाडावे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत एकेरी धावांनी भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा. एमसी चषक का चर्चा होते, का चर्चा होते. आमचे हितचिंतक, आमचे लाडके दादा, आमचे प्रेरणास्थान कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांच्या आयोजित मंदारेश्वर क्रिकेट क्लब एमसी चषक. का सर्वीकडे यूट्यूब असू दे, का सर्वीकडे नारंगी असो, डोंगरपाडा असो, पूर्ण विरारमध्ये आज चर्चा चालू आहे एमसी चषक. का स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठी एक आकर्षण बक्षीस आहे. स्पर्धेत असलेल्या आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी एक आकर्षण बक्षीस आहे. बाउंड्रीच्या बाहेर जर झेल टिपला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. बाउंड्रीच्या बाहेर जर का कोणी झेल टिकला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. पण एक नियम पण आहे. या चेंडूनंतर नियम सांगतो. हलक्या हाताने खेळला फटका एकेरी धावने धावसंख्येत भरताना नियम असा आहे, आज खेळत असलेल्या 6 संघांनी जर का झेल टिकला तर त्या 6 संघांच्या कोणत्याही खेळाडूला प्राईज नाही. कालच्या आणि परवाच्या खेळलेल्या खेळाडूंनी जर का झेल पकडला त्यांना प्राईज असेल आणि प्रेक्षकांना, पण आजच्या 6 संघाच्या खेळाडूंना प्राईज नसणार आहे. नियमाचं उल्लंघन केलं तर पेनल्टी लागते. नियमाचं पालन सर्व संघांनी करायचं आहे. सामन्याच्या दिशेने एवढ्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा. 4 चेंडू आतापर्यंत सुनील यांच्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 मोठे फटके आले होते वैभव पाडावे यांच्या बॅटमधून. त्यानंतर कमबॅक म्हणू संघचा साईशा 11चा कुठेतरी शांत ठेवलंय. साईशा 11नी श्रीस्पोर्ट या संघाला आक्रमक खेळ दिसणार आहे का? चौथं षटक कोण घेऊन येणार आहे साईशा 11 कडून? मोठा फटका मारायचा प्रयत्न. सिद्धांत भाले चेंडू येताना सुंदर क्षेत्ररक्षण. वैभव आणि पंच किरण प्रजापती यांच्याकडून नोचा इशारा आलेला आहे. नोचा इशारा आलेला आहे. नो प्लस. धावसंख्येत एक दुहेरी धावेने वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते 23. कॅल्क्युलेशन कुठेतरी 4 चेंडू झाले. 4 चेंडू 23 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूच्या सिद्धिविनायक टॉवर मध्ये षटकाराच्या रूपात धावसंख्येत 6 धावेनी भर नाही होणार. एक डीजेला संधी देऊया. कमॉन डीजे. घर घर में एक ही नाम, एक ही नारा.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सिद्धिविनायक टॉवर तुमचे मनापासून आभार. आम्हाला सहकार्य केलं. मग ते जय्यूचे घरचे का नसून ते त्यांचे पण मनापासून आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वात जास्त योगदान असेल ना ते जय्यूच्या घरच्यांनी केले. वैयक्तिक नावं नाही माहिती जय्यू म्हणून आभार नाही मारू शकत, पण तुमच्या घरच्यांचे सर्वांचे मनापासून आभार. बाबूदा असो सर्वांनी खूप आम्हाला सहकार्य केले, आशुदा असो सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य. सिद्धिविनायक टॉवर चेंडू दिल्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार. सामन्याच्या दिशेने वेळ. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. तिसऱ्या षटकाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 24. आणि मुख्य आभार म्हणजे MC सर्व लहान प्रेक्षक, लहान खेळाडू, मंदारेश्वर विभागातील सर्व खेळाडू, कार्तिक असो, राज असो, कालू असो, दीपक असो, सुजल असो, सर्वांचे हार्दिक स्वागत. मक्कवन असो सर्व, रोहित असो, रुकेश कांबळे, किरण प्रजापती, सर्वांचे अभि असो, सर्वांचे मनापासून आभार. प्रतीक सूर्यवंशी, सर्वांचे वैयक्तिक नावं सर कोणाची कमी पडली असेल तर क्षमा असावी. मन्या 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 पडवल सांघिक चौथं. जय 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 पडवल पडवल विष्णू पहिला. काय झाले अतिरिक्त धाव जितेश पाटील. जय जय पडवेल पडवेल जय. याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे, पारितोषिक आलंय. जयनी जर का 6च्या त्याच्या वैयक्तिक षटकात 6 धावा दिल्या तर नयन पद्माकर मंगल यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. विष्णू आमचे खास मित्र, पहिला चेंडू हलक्यात आणि खेळला फटका. धावचीची संधी, धावचीच्या रूपात गाडी बाद होईल का नाही. एकेरी धावेत धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. बाबू वन डाऊनच्या भूमिकेत बॅटिंगला आलेले अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना एकेरी धावेत धावसंख्येत भर होताना धावसंख्या 27. सम्राट प्रीमियर लीगचे आयोजक प्रवीणदादा पाटील यांना मी विनंती करेन यांनी मंचावर यायचं आहे. त्यानंतर त्याच्यासोबत आलेले इम्रान भाई, नंतर नदीम शेख भाई यांना पण मी आमंत्रित करेन मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. SPL चे ओनर संस्थापक सम्राट प्रीमियर लीगचे प्रवीणदादा पाटील यांना पण विनंती करेन मी मंचावर यायचं आहे. मराठ्यात क्वार छाप पडतो या ठाण्या वाघाचा. थँक्यू डीजे. बंटी भट यांनी पण मंचावर यायचे आहे, त्यांना स्थान बनवायचं विनंती करेन. श्री स्पोर्ट प्राइज आलेलं आहे. अक्षय कामटेकर यांच्याकडून प्राइज लागलेलं आहे. 3 चौकारासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. नाही चौकाराची लालच नाही. से डिक्लेअर झोन मध्ये धाव चेंडू जाताना एकेरी धावेत धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. 4 चेंडू 32 धावा. चौका मारलाय. चौका जाईल का कल्प्या. काय सुंदर क्षेत्ररक्षण, खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी रोखल्या आहेत. एकेरीत धावेत धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 33. आज स्कोरिंगची भूमिका निभावताना कालपासून बांबूकडे होते, यांचे पण मनापासून आज चिराग मेहता असो, स्कोरिंग असो, लेगी अंपायर असो, कोणतं काम असो, खेळाडूला इजा झाला म्हणजे या गोल सी ग्राउंडमध्ये ना कोणत्याही कोपऱ्यात कोणतंही काम असो, चिराग मेहता यांचं खूप सहकार्य लाभले, त्यांचं पण मनापासून आभार. करण घोसाळकर यांचं पण पीचसाठी अतोनाट मेहनत घेतली, त्यांचं पण मनापासून आभार असेल. शेवटचा चेंडू हलक्या हातानेच खेळला फटका. एकेरी धावेत धावसंख्येत भर होईल का दुहेरी धावा. चेंडू टप्पा थ्रो होता. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. 35 धावाचा पाठला करायला लागेल. 11 मोठं कुठेतरी आव्हान असेल. डीजेला संधी देऊया. त्यावर मी आनंदित करेन मान्यवर नदीमबाई शेख, इम्रानबाई, स्टेजचे ओनर प्रवीणदादा पाटील यांनी मंचावर यायचं आहे. थँक्यू डीजे. इम्रानबाई, बंटीबाई, नदीमबाई शेख, प्रवीणदादा पाटील यांना मी आमंत्रित करेन, त्यांनी मंचावर यायचं आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ झाला. तुम्हा सर्वांना मी मान्यवरांना आमंत्रित करेन की तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
टॉस किधर रखा? चला 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 सामन्याच्या दिशेने ओढ्या, सामन्याच्या दिशेने ओढ्या. आव्हान मोठा आहे साईशा 11 साठी. 35 धावांचा यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीसाठी यायचा आहे. साई माऊली आणि त्विषा 11. प्रथम पुकार साई माऊली आणि त्विषा 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. साई माऊली आणि त्विषा 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्का बॉक्स साठी यायचं आहे. टॉस्का बॉक्स मध्ये सलामीच्या जोडीचा विचार केला तर आपण मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत भालिया आणि साहिल. सामना सुरू होण्याच्या आधी जय्यू यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. खूप सुंदर असं पारितोषिक आलेलं आहे सामना सुरू होण्यासाठी. जय्यूने आजच्या दिवसभरात म्हणजे आत्ताच्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक विकेटाला 100 रुपयाचं रोख पारितोषिक मेहुल गावड यांच्याकडून. रवी मित्रे साहेब यांना मी आमंत्रित करेन की त्यांनी मंचावर येऊन स्थानबंद व्हायचं. रवी मित्रे साहेब यांना मी आमंत्रित करेन, त्यांनी मंचावर यायचंय. टॉस्का बॉक्स साठी यायचंय. सामन्याच्या दिशेने पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावा देण्यात. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन SPL चे ओनर, सम्राट प्रीमियर लीगचे ओनर प्रवीणदादा पाटील यांना मी आमंत्रित करेन. त्यांनी पहिला आजच्या दिवसाला दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. टीम आले, दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत नाणेफेकीसाठी. त्विषा 11 आणि साई माऊली. साई माऊली नाणेफेक जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. थँक्यू प्रवीण दादा, टॉस केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. सामन्याच्या दिशेने वळतोय. 2 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती 2. एक अतिरिक्त धाव आणि एक निर्धाव चेंडू हाताळलाय. जयू 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 याच्यासाठी पारितोषिक आले मेहुल गावड यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आजच्या पूर्ण दिवसभरातील मॅचेस धावचीतची संधी, धावचीत नाही जयू स्वतःच्या विकेट घ्यायचे आहेत. स्टाम्प बोल्ड असं काय असो थ्रो केला होता, धावचीतची रूपात गडी बाद झाला असता का. खूप सुंदर बॅकअप दिसले. रवींद्र मित्रे साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानबंद व्हायचंय. सलमान शेख भाई यांना पण मी विनंती करेन त्यांनी मंचावर यायचंय. सलमान शेख भाई यांना पण मी विनंती करेन त्यांनी मंचावर यायचंय. सामन्याच्या दिशेवर सामन्याचा विचार केला तर साईशा 11 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. आव्हान मोठं आहे. पस्तीस धावांचं आव्हान. साहिलने पहिला चेंडू हलक्या हाताने गेला फटका. चेंडूवरती बांबू कडे येताना कालपासून 2 दिवसापासून आम्हाला खूप सहकार्य केलंय त्यांनी. 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 4 धावा. जयू जयू 2 चेंडू आहे, 2 चेंडूवरती गडी बाद आला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिकचा मानकरी ठरेल. पहिला षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 5 धावा. धावचीची संधी, चेंडू काही कलेक्ट झाला नाही.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अजून एक नियम आहे आयोजन कमिटीकडनं, 15 मिनिटात 4 षटक हाताळले पाहिजे, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कोणतीही पॅनल्टी जर का तुम्हाला लागली तर ती सरळ 2 रनची पॅनल्टी असेल. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कुणाल 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 वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन येताना सिद्धांत भालिया. पहिला चेंडू, पंचांनी नोचा इशारा दिलाय. दुहेरी धावेने धावसंख्येत ऍड होताना 8 धावा झालेल्या आहेत. कुणाल यांच्यावरती पण सर्वांच्या नजर असेल. छोटा पॅकेट बडी धमाका अशी ओळख असताना साईशा 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 11 साठी पारितोषिक आलेलं आहे. 3 चौकारासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून साईशा 11 साठी. पार्किंग समोरच्या मैदानात करायचे. कोणाच्या पण गाड्या असतील काढायच्या आहेत तिकडून. कोणाच्याही गाड्या असतील तिकडे समोरच्या मैदानात गाड्या लावायच्या आहेत. तिन्ही संघ उपस्थित सर्व संघांनी ऐकायचे. कोणाच्याही गाड्या असतील समोरच्या मैदान लावले. समोरचं पार्किंगचं मैदान तुम्हाला खूप मोठं दिले. चेंडू समालोचन कक्षाकडे येताना डिक्लेअर झोन मध्ये जाताना एकेरी धावेत धावसंख्यात भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. इम्रान भाई यांच्याकडून पारितोषिक आले आहेत. परत 2 चौकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आले. 2 चौकार लागोपाठ 2 चौकार 500 रुपयाचं रोख पारितोषिक. कोण मानकरी ठरेल? कालपासून पारितोषिकचा विचार केला तर सिद्धांत बाले यांनी पारितोषिक लावलं असतं, तेव्हा फक्त मानकरी ठरला होता पहिल्या दिवशी. आज 500 रुपयाचं कोण मानकरी ठरणार आहे? 3 चौकारासाठी लगातार नयन पद्माकर मांगेला 200 रुपये. इम्रान भाई लगातार 2 चौके 500 रुपये. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. प्रयत्न चालू आहेत. एकेरीत धावसंख्येत भर होताना 3 चेंडू 11 धावा. साईशा 11 डगआउट कुठेतरी शांत दिसतोय. दुसरी बाजूला जोडीदार डगआउट बघितला ना, श्री स्पोर्ट्स शांतता आहे पण मनापासून हसतायत. विघ्नेश फायटर सोनू यांनी पण मंचावर येऊन स्थान बनवायचं. तुमचं MC चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. लंगड्याचं नाव काय? विघ्नेश फायटर या सर्व खेळाडूंनी मंचावर यायचंय. सलमान भाई शेख यांना पण मी आमंत्रित केलं, त्यांनी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. किती झाले आता? किती बॉल? 3 चेंडू 13 धावा. सिद्धांत भाले आणि साहिल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. चेंडू हलक्यात आणि केला वटका डिक्लेअर झोन मध्ये जाताना 4 चेंडू 14 धावा. कॅल्क्युलेशनचा विचार केला ना, कुठेतरी कॅल्क्युलेशन सेम आहे. श्री स्पोर्ट्स संघ पण या स्थितीत होता, पण कुठेतरी आक्रमकीत दिसली त्यांच्याकडून. आता साईशा 11 परिस्थिती दोघांची सेम आहे. परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते सिद्धिविनायक टॉवर मध्ये षटकाराच्या रूपात. गडी बाद होताना दिसतोय. सिद्धिविनायक टॉवर चेंडू फेकायचा आहे.
थँक्यू डीजे. सामन्याच्या दिशेने मोठा हादरा साईशा 11चा सलामीचा फलंदाज डावकुरा फलंदाज बाहेर देताना दिसतोय आपल्याला. तंबूच्या आसराने परसलाय. कॅमेरामॅनच्या बाजूला जी कोणी उभे आहेत त्यांनी साईडला व्हायचंय. कॅमेरामॅनच्या बाजूला षटकार झेल टिकला त्रिशा 11च्या 200 रुपयाचा मानकरी नाही. तुमचा संघ आजच्या दिवसात खेळतोय. कमॉन डीजे. आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कुणाल कमबॅक करून दिले. 2 मोठे हादरे लागोपाठ गेले. तिसरा चेंडू असता तर हॅट्रिक असते. पण नेक्स्ट मॅच मध्ये लक्ष द्यायचे. हॅट्रिकसाठी ज्यांनी पारितोषिक लावलं होतं दुसऱ्यानंतरच्या होणारा सामना श्री स्पोर्ट्स संघाकडच्या कुणालनी जर का पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला तर हॅट्रिकचा मानकरी ठरेल. 14. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 14. 12 चेंडू 21 धावांचं पाटला करायचा आहे. साईशा 11 पाटला करेल का श्री स्पोर्ट्स संघ चेस डिफेन्स करतील. शशांक कालपासून समालोचन कक्षातून ऐकलं. शशांक मुख्य गोलंदाज म्हणून श्री स्पोर्ट्स संघाची ओळख आहे त्याच्याकडे. आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळलाय त्यांनी. स्ट्राईक एंडवर विचार केला ना मोठाच फलंदाज आहे साहिल. चौदा धावा. फुलटॉस चेंडू मोठा फटकारचा मारतो. चेंडू जातोय सीमा रेषावर. षटकाराच्या दिशेने चेंडू गेलाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. कॅल्क्युलेशन 14 धावा. 2 चेंडू 14 धावा. साईशा 11 कमबॅक करावा लागणार आहे. श्री स्पोर्ट्स संघ आपली बाजू मजबूत करताना दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाबूदा चेंडूवर येताना निर्धाव चेंडूची सांगता होताना. निर्धाव चेंडू. शशांक मुख्य गोलंदाज मधून श्री स्पोर्ट कडून ओळख असणारा शशांक. तिन्ही चेंडू निर्धाव चेंडू हाताळले. प्रणव पवार यांनी पण लवकर तयारी करून यायची आहे. यानंतरच होणार आपला सामना आहे. तीन चेंडू निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूवर विष्णू आमचे खास मित्र येताना. 4 चेंडू निर्धाव चेंडू. शशांक मुख्य गोलंदाज म्हणून श्री स्पोर्ट्स संघाकडून चांगला गेला हा शशांक. मॅडन ओव्हर आलीचं पारितोषिक आलं. चिराग मेहताकडून 100 रुपयाचा मानकरी ठरेल जर का मॅडन टाकली तर. 4 चेंडू 14 धावा. विचार केला तर खूप सुंदर आतापर्यंत गोलंदाजी शशांक यांच्याकडून. चेंडू गेला तिसरा त्रिफळावर. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. शशांक निर्धाव चेंडू हाताळेल का? चिराग मेहताच्याकडून 100 रुपयाचा मानकरी ठरेल. श्री स्पोर्ट्स संघाचा विचार केला ना तो
झाडाच्या दिशेने एसपीआयची जर्सी घालून कोणतरी दिसते श्रीस्पोर्ट संघाचा समर्थक असेल, नक्की डान्स करतोय श्रीस्पोर्ट संघ, कुठेतरी संघ विजयाच्या दिशेने वळतोय. जयनी जर का मॅच जिंकली तर 500 रुपयाचा मानकरी. काय घडलंय काय घडलंय काय घडलंय. मॅडम ओव्हरची सांगता होताना आजच्या दिवसातील पहिली मॅडम, सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. तिन्ही दिवसातील पहिली मॅडम हाताळले शशांक यांच्यासाठी. मुख्य गोलंदाज म्हणून ओळख आहे आणि 100 रुपयाचा मानकरी ठरला आहे शशांक चिराग मेहता यांच्याकडून. कमॉन डीजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. शर्यत जिंकलाय. कोण शर्यत जिंकला तर शशांक. निर्धाव षटक हाताळले मित्रांनो, निर्धाव षटक बॉक्स क्रिकेटच्या सामन्यामध्ये. वैभव पाडावे गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिला चेंडू कल्प्या, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी, धावचीच्या स्वरूपात गडी बाद होताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. सर्वांनी लक्ष द्यायचे आहे. पार्किंग मोठ्या मैदानात करायचे. एमसीसी व्हॉलंटियर सर्वांना करायचे, तिकडून गाड्या काढायच्या आहेत. वैभव तू उभा आहे 2 मिनिटं, सर्वांना तिकडे सांगशील की गाड्या त्या साईडला लावायच्या आहेत. वैभवदा तुम्ही पण खूप सहकार्य केले, तुमच्या मनापासून आभार असेल. सामन्याच्या दिशेने वळूया. सामना पूर्णपणे आता श्रीस्पोर्टकडे झुकलेला दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शशांक कोण दिसतंय कॅमेरामॅन मध्ये, सारखा फोकस होतोय तो शशांककडे. निर्धाव चेंडू, धावचीच्या रूपात गडी बाद होताना डीजेला संधी देऊया. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. डीजेचं पण खूप मनापासून मला काय गाणी वाजवतात. मॅच झाल्यावरती शशांक नाणे आणि चिराग मेहताला भेटत आहे. 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. धावचीची संधी पुन्हा एकदा. शशांक सगळीकडे झळकतो तो नुसता. शशांक धावचीच्या रूपात 2 गडी बाद होताना दिसतोय. कमॉन डीजे. सांग भेटशील कवा मीटिंगशील कवा, सांग देशील कवा मला चुम्मा. सांग भेटशील कवा मीटिंगशील कवा, सांग देशील कवा मला चुम्मा. डीजे मॅडी अगो सुषमा, तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा. थँक्यू डीजे. भेटशील केव्हा ना जाशील केव्हा. नक्की शशांक 100 रुपयाचा रोख पारितोषिकचा मानकरी ठरलाय. मंथन साईशा 11चा छोटा पॅकेट पडा धमाका. मैदानाच्या मध्ये विचार केला ना तर आपल्याला दिसत आहेत दोन्ही सख्खे भाऊ खेळताना दिसत आहेत. दोघांपैकी कोण चौकार मारे का. शशांक पुन्हा एकदा हॅट्रिक. कुठे गेले मित्रांनो. शशांकने 3 लगातार हॅट्रिकच्या रूपात गडी बाद केलेत. शशांक सामन्याच्या दिवशी. थँक्यू डीजे. पहिला सामना जिंकलेला आहे श्रीस्पोर्ट या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन श्रीस्पोर्ट. पहिला सामना जिंकला शशांक. काय मित्रांनो काय गेम दाखवला त्यांनी. 3 रनआउट लगातार घेतलेले आहेत. हॅट्रिक 3 रनआउटचे आणि निर्धाव षटक. 100 रुपयाचं रोख पारितोषिक मानकरी चिराग मेहता यांच्याकडून. बंडा वाले याद है ना. फिर से आ गए. क्या बोलते कंपनी कमाए बहुत मनी. इनको